12 जूनला अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारं विमान टेक ऑफ करतं, पण अचानक दोन्ही इंजिन विमानाचे बंद पडतात. एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारतो, तू हे स्विच ऑफ केलं आहे का? दुसरा पायलट म्हणतो, मी काहीच केलं नाही. हे सगळं घडतं फक्त 32 सेकंदात. आणि हे सगळं घडण्यापूर्वी, पायलटला काही कळण्यापूर्वीच विमान अहमदाबाद विमानतळाच्या कंपाऊंडच्या बाहेर एका बिल्डिंगवर कोसळतं. तपासातून सर्व धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानाच्या इंजिनमध्ये नेमकं काय झालं होतं, कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं आहे, वैमानिकांनी काय संवाद साधला, याच्यामध्ये तांत्रिक अडचणी काय होत्या, सर्व काही रिसर्च या इन्व्हेस्टिगेशनमधून करण्यात आला आहे. आणि यात 15 फोटो आणि 13 मुद्दे देण्यात आले आहेत 15 पानांच्या अहवालात, ज्यातून नेमका अपघात कसा घडला, त्यात तांत्रिक दोष काय होते, सगळं सांगण्यात आलं आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला ही सविस्तर माहिती देणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची आठवण, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. AAIB म्हणजेच एअर ॲक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रांच, जी ब्रिटनची आहे, त्यांच्याकडून या सर्व अपघाताचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं आहे, ज्याला काही वैमानिक, अनुभवी वैमानिक जे असतात ते, DGC आणि भारतातल्या सर्व यंत्रणा, काही व्हॉईस रेकॉर्डर एक्सपर्ट्स, या सर्वांची टीम होती. आणि या सर्व टीमने मिळून हा 15 पानांचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. अर्थातच हे इन्व्हेस्टिगेशन पुढेही सुरू राहणार आहे. मात्र आता सुरुवातीला ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत त्या या 15 पानांच्या अहवालामध्ये देण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये काही 15 फोटोज देण्यात आलेत आणि काही मुद्देसुद्धा देण्यात आलेत. मुद्द्यानुसार जर जायचं म्हटलं, यात पहिला मुद्दा आहे याची सर्वसाधारण माहिती, ज्याच्यात विमान कोणत्या कंपनीचं होतं, कोण पायलट्स होते, त्याच्यामध्ये किती प्रवासी होते, केबिन क्रू किती होता, ही सर्व माहिती सुरुवातीच्या पहिल्या मुद्द्यामध्ये, ज्याला जनरल इन्फॉर्मेशन असा पहिलं चॅप्टर त्या 15 पानांच्या अहवालात तयार केला, त्याच्यामध्ये ही सर्व माहिती देण्यात आली आहे. बोईंग कंपनीचं हे विमान होतं आणि 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला. सर्व माहिती त्याच्यात देण्यात आली आहे. या दुसरा मुद्दा जो आहे तो पार्श्वभूमी आहे, अपघाताची पार्श्वभूमी आणि संपूर्ण टेक ऑफ करण्यापूर्वी काय झालं, त्याच्यानंतर काय झालं, मदत किती वेळात पोहोचली, त्याच्यामध्ये जे दुखापतग्रस्त झालेत किंवा जे मृत्यू झालेत ते नेमके कोण कोण होते, ही सर्व माहिती दुसऱ्या मुद्द्यामध्ये देण्यात आली आहे. तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे जखमी लोकांविषयी याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. ज्या इमारतीवर हे विमान कोसळलं तिथे कोणाला याच्यामुळे इजा झाली, किती जणांचा मृत्यू झाला, इंजुरीज नावाचा तिसरा चॅप्टर या 15 पानांच्या अहवालामध्ये देण्यात आला आहे. चौथा अहवाल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याला एअरक्राफ्ट इन्फॉर्मेशन म्हणून असं नाव देण्यात आलं आहे. एअरक्राफ्ट इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलं की बोईंग 787B हे विमान होतं आणि त्या विमानाने आजपर्यंत 41,868 तास उड्डाण घेतलं होतं. म्हणजे हे विमान जे होतं ते अगदीच नवीन नव्हतं. या विमानाने आजपर्यंत 41,000 तासांपेक्षा जास्त उड्डाण केलं आहे. त्याच्यामुळे हे विमान अनुभवी होतं आणि या विमानाची सर्व चाचणी ही वेळोवेळी केली जात होती. या विमानाच्या इंजिनवर जरी दोष झाला असला इंजिनमध्ये, तरी या विमानाचं इंजिन चेकअप, जे इंजिन इन्स्टॉलेशन असतं ते मे 2025मध्येच दोन्ही इंजिनचं करण्यात आल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. नंतर 5व्या मुद्द्यामध्ये डॅमेजेस देण्यात आलेत की याच्यामुळे काय काय नुकसान झालं, ज्या कंपाऊंडवरती, ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलं तिथली सविस्तर माहिती 5व्या मुद्द्यामध्ये देण्यात आली आहे. 6व्या मुद्द्यामध्ये रेकेज अँड इम्पॅक्ट नावाचा हा मुद्दा आहे. फोटोसह माहिती देण्यात आली. विमानाने टेक ऑफ केल्यापासून ते विमान कोसळल्यापर्यंतचे, विमान ज्या बिल्डिंगवर कोसळलं तिथलेसुद्धा फोटोज याच्यामध्ये देण्यात आले आहेत. आणि काही मुद्देसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याच्यात जो लँडिंग गिअर असतो त्याचे फोटोज काही समोर आलेत, रेकॉर्डरचे फोटोज समोर आलेत. तर जे रेकॉर्डर आणि लँडिंग गिअर रिकवर करण्यात आलेत, म्हणजे विमानातले जे जे महत्त्वाचे पार्ट रिकवर करण्यात आलेत त्या सगळ्यांचे फोटो या रेकेज अँड इम्पॅक्ट या चॅप्टरमध्ये देण्यात आलेत. याच्यानंतर दुसरी पर्सनल इन्फॉर्मेशन याचे देण्यात आली आहे. 7वा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा 8वा आहे तो म्हणजे मेट्रोलॉजिकल इन्फॉर्मेशन याच्यात देण्यात आली आहे. 8व्या मुद्द्यामध्ये त्यावेळेचं वातावरण कसं होतं, ढगाळ होतं, त्याचा काही दोष होता का, हे सर्व देण्यात आले. वातावरणाचा कुठलाही दोष नव्हता असं याच्यात म्हटलं गेलं आहे. तिसरी माहिती म्हणजे याच्यात आणखी 9व्या क्रमांकावरती एरोडोम म्हणजे एअरपोर्टविषयी माहिती देण्यात आली आहे. रनवे, एअरपोर्टची परवानगी, ही सगळी तांत्रिक माहिती याच्यामध्ये देण्यात आली आहे. 10वा मुद्दा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे की विमान लँड होण्यापूर्वीचं जे कम्युनिकेशन आहे ते नेमकं कसं झालं होतं. खरं तर AAIBने हा तपास केला आहे आणि ही UKची ब्रांच असल्यामुळे यांनी सध्या जरी आपल्याकडे दुपारच्या वेळेला ॲक्सिडेंट झालेला असला तरी सकाळच्या वेळ म्हणजे UKच्या टाईमनुसार याच्यात सगळी टाईमलाईन देण्यात आली आहे.
अर्थातच UK आणि भारताच्या वेळेमध्ये 5 तासांचं अंतर आहे. त्यामुळे दुपारची जरी वेळ असली तरी 7:43 सकाळची वेळेने मेन्शन केली आहे UKच्या म्हणजे ब्रिटनच्या वेळेनुसार. त्याच्या 7:43ला सकाळी पुशबॅक आणि स्टार्टअपसाठी विमानाने परवानगी मागितली एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून, म्हणजे ATCकडून. ही परवानगी, पुशबॅकची परवानगी 7:43ला म्हणजे तात्काळ ॲप्रूव्ह करण्यात आली. 7:46 ATCने स्टार्टअपची म्हणजे विमान सुरू करण्याची, विमानाचं इंजिन सुरू करण्याची परवानगी दिली. 7:46 ATCने विमानाचं इंजिन स्टार्ट करण्याची परवानगी दिली. याच्यानंतर 7:49 रनवे 23 याच्यावरती रिक्वायरमेंट आहे का, पूर्ण रनवे तुम्हाला लागतो का, याच्यावरती चर्चा झाली ATC सोबत आणि 23 नंबरचा जो रनवे आहे तो असाईन करण्यात आला. विमान 23 नंबरच्या रनवेवरती जाऊन थांबला. 7:55 टॅक्सी क्लिअरन्ससाठी परवानगी मागण्यात आली ATCकडे. त्याच्यानंतर 8:02 एअरक्राफ्ट ट्रान्सपोर्ट ग्राउंड टू टॉवर कंट्रोल. त्यानंतर 8:02 एअरक्राफ्टची जी परवानगी आहे, एअरक्राफ्टचा जो ताबा आहे ग्राउंडकडून टॉवर कंट्रोलकडे देण्यात आला, कारण विमान जे आहे ते रनवेवरती उभं झालं होतं. आणि त्याच्यानंतर 8:03 रनवेवरती हे विमान लाईनअपमध्ये होतं, उड्डाण घेण्यासाठी सज्ज होतं. 8:07 टेक ऑफसाठी हे विमान सज्ज झालं. 8:07 टेक ऑफची परवानगी देण्यात आली. यानंतरच सर्व काही जे काही घडलं ते यामधल्या 1 ते 2 मिनिटामध्ये 8:09 वैमानिकांनी मे डे कॉल दिला. यावेळी इंजिन बंद पडले होते आणि हा मे डे कॉल देण्यात आला. वैमानिकांनी 3 वेळा मे डे मे डे मे डे असा मेसेज एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवला. पण एअर ट्रॅफिक कंट्रोलने कुठलाही रिस्पॉन्स देण्याच्या आधीच विमानाचा प्रचंड मोठा आवाज कंपाऊंडच्या बाहेरून आला आणि या विमानाच्या आवाजानंतर तातडीने म्हणजे 8:14ला सर्व मदत ही पाठवण्यात आली, ज्या शासकीय महाविद्यालयाच्या इमारतीवरती, हॉस्टेलवरती हे जे विमान पडलं होतं तिथे. झालं सगळं कम्युनिकेशन. हा या रिपोर्टमधला 10व्या क्रमांकाचा मुद्दा आहे. 11व्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये फ्लाईट रेकॉर्डरविषयी माहिती दिली आहे. याच्यामध्ये अत्यंत अद्ययावत असे 2 रेकॉर्डर्स बसवण्यात आले होते, मात्र त्याला प्रचंड मोठं डॅमेज झालं. ते रेकॉर्डर्सचे सर्व सॅम्पल्स दिल्लीला आणले गेले, त्याचा रिसर्च केला गेला, मात्र त्यातून म्हणावी अशी माहिती मिळालेली नाही असं या रिसर्चमध्ये म्हटलेलं आहे. पण त्याच्यामध्ये वैमानिकांचा जो संवाद आहे तो स्पष्टपणे ऐकू येतो आहे असं सुद्धा या तपास पथकाचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर 12वा मुद्दा आहे, ॲक्सिडेंटविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इंजिनला नेमकं काय झालं होतं, कोणत्या इंजिनचा हा दोष होता, किंवा पायलट्स जे होते ते आपापसात त्यांनी संवाद काय साधला. पायलट्सने तत्काळ म्हणजे सगळं 32 सेकंदातच घडल्यामुळे वैमानिकांना कुठलाही वेळ यासाठी मिळालेला नव्हता. एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारलं की तू हे इंजिन बंद केलं आहे का, तर दुसरा वैमानिक म्हणाला मी नाही केलं. तेवढ्यातच हे विमान कोसळलं. फक्त 32 सेकंदांचा हा अवधी मिळाला होता. 12व्या क्रमांकात या तपासामध्ये सर्व माहिती देण्यात आली आहे. आणि 13वा जो मुद्दा आहे त्याच्यात प्रोग्रेस ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये सर्व सांगण्यात आलं की हा तपास पुढे सुरूच राहणार आहे. आणि हा तपास सुरू असताना इंजिनचे सॅम्पल्स, जे त्याच्यामध्ये फ्युअल वापरलं गेलं होतं, जे इंधन त्याच्यामध्ये वापरलं गेलं होतं, त्याचे जे शक्य तेवढे सॅम्पल्स घेण्यात आलेत, हे सर्व तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. इंजिनचा नेमका दोष काय होता, तो दोष रेक्टिफाय केला जाणार आहे, जेणेकरून भविष्यात काळजी घेतली जाईल. आणि हा तपास आणखी सुरूच राहणार आहे असं या सगळ्या अहवालामध्ये म्हटलं आहे. अहमदाबाद विमानतळाचा जो अपघात झाला त्याच्यामध्ये 241 जणांचा मृत्यू झाला होता. 12 क्रू मेंबर्स होते, पायलटसुद्धा याच्यामध्ये होते. आणि तपासाची सर्वांना प्रतीक्षा होती, कारण ब्लॅक बॉक्समधून काय समोर येतं त्याचीसुद्धा उत्सुकता होती. जे व्हॉईस सॅम्पल सुरुवातीला मिळाले त्याच्यामधून वैमानिकांनी आपापसात संवाद साधला, एकमेकांना याविषयी माहिती विचारली. मात्र विमानाचं इंजिन फेल्युअर हे अपघाताचं मुख्य कारण होतं असं सध्या प्रथमदर्शनी तरी दिसतंय. त्यामुळे यावर अजूनही मोठा अहवाल भविष्यात येऊ शकतो, त्याच्यातून आणखी डिटेल्स माहिती आपल्यासमोर येऊ शकते. त्यामुळे या व्हिडिओविषयी तुमचंही मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.